त्याचबरोबर संतांची आणि श्रेष्ठांची संगती हाच जीवनामध्ये सुखाचा, हिताचा, वैकुंठाचा मार्ग आहे. आणि चांगल्या संगतीपासून जीवन बाजूला ठेवणं, चांगल्या संगतीत न येणं, महाराज म्हणतात तोच नरकवास आहे. नरक तो उदास अनर्गळा. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे उघडे आहे हितघात, जया जे उचित करा तैसे विठाला 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 विठाला. पानगव्हाणे पाटील परिवार, माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आणि या परिवारातील एक सामाजिक धार्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व होऊन गेलेले, आपल्या कोपरगाव तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा जे अनेक क्षेत्रामध्ये अनेकांना सुपरिचित होते, असे कैलासवासी मुक्ताजी पुंजाजी पाटील पानगव्हाणे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी जानकाबाई मुक्ताजी पाटील पानगव्हाणे, त्यांचे भाऊ आणि या परिवारातील मार्गदर्शक श्री सोपानराव पुंजाजी पाटील पानगव्हाणे, श्री नामदेवराव पुंजाजी पाटील पानगव्हाणे, त्याचबरोबर त्यांच्या बहीण गंगा भागीरथी नर्मदाबाई रामचंद्र पाटील सदाफळ, भाऊजाई सौ कुसुमबाई सोपानराव पानगव्हाणे, भाऊजाई सौ पद्माबाई नामदेव पाटील पानगव्हाणे, मुलगा सोमनाथ मुक्ताजी पाटील पानगव्हाणे आणि सून सौ शकुंतला सोमनाथ पाटील पानगव्हाणे, दुसरा मुलगा आणि या परिवारातील मार्गदर्शक डॉक्टर बापूसाहेब मुक्ताजी पाटील पानगव्हाणे आणि सुनबाई डॉक्टर सौ अंजलीताई बापूसाहेब पाटील पानगव्हाणे, त्याचबरोबर मुलगी सौ विमलताई प्रभाकर पाटील बोराडे, बाची सुमनबाई रावसाहेब बोठे आणि संपूर्ण इतर नातवंड, पुतण्या पुतणे, नातसून, संपूर्ण परिवार. अर्थात या परिवारातील सर्व सदस्य, माहेगाव देशमुख गावची सर्व प्रमुख मंडळी, पानगव्हाणे पाटील परिवाराचे आलेले आप्तेष्ट सर्व स्नेही नातेवाईक आणि विशेष करून वारकरी संप्रदायातील आमची सगळी मान्यवर भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी ही मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. आता ज्यांनी कीर्तनाचा मगाशी विणा घेऊन प्रारंभ केला ते आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण रविदासजी महाराज जगदाळे, ज्यांनी गोड चाल गायन केली ते संगीत विशारद गायनाचार्य बाबासाहेब महाराज सातपुते, नंदू महाराज भगत. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे गुरुबंधू आणि आपल्या भागाचं संप्रदायाचं भूषण आमचे मनसुखजी महाराज दहे, भजनी मंडळातील गायनाचार्य आमचे सहकारी श्री हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज, आमची सगळी बालगोपाळ आणि ज्येष्ठ श्रेष्ठ अशी भजनी मंडळी, देरडे कोऱ्हाळे येथील भजनी मंडळाचे सर्व सदस्य, सरपंच आमचे अजित भाऊ दुबे आणि भजनी मंडळातील सर्व सहकारी मंडळी, या आलेले आमचे विविध गावातून आणि संस्थेतून आलेले विद्यार्थी, ज्येष्ठ भजनी मंडळी, आमचे आदरणीय मृदंगाचार्य महाराज, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आपल्या संजीवनी अर्थात सहकार महर्षी कोल्हेसाहेब कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अरुणदादा येवले, राहता तालुक्यातील आणि राहता येथील ज्येष्ठ मार्गदर्शक, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय मोहनरावजी सदाफळ पाटील, दुसरं आमच्यावरची नितांत प्रेम करणारं कुटुंब म्हणजे बोठे परिवार आणि त्या परिवारातील मार्गदर्शक सन्मान्य बोठे साहेब,
माजी संचालक आप्पासाहेब पाटील बोठे, त्याचबरोबर सदाफळ पाटील परिवारातील सर्व सदस्य, या निमित्तानं आपल्या संजीवनी कारखान्याचे संचालक आमचे तरुण स्नेही सहकारी फकीरराव बोरनारे पाटील, माझ्या समोर बसलेले या परिवाराचे अनेक पै पाहुणे की ज्यांना ज्यांचा अतिशय स्नेहसंबंध आहे, अशी समोर बसलेली आदरणीय मंडळी आणि माता भगिनी, या निमित्तानं आमचे सहकारी बाबासाहेब पाटील लासुरे सुद्धा उपस्थित आहे, ज्यांचं एक कार्यालय आहे, या कार्यालयाचे मालक व्यवस्थापक त्यांनाही धन्यवाद. आमचे साऊंड सिस्टीम ऑपरेटर आणि इंजिनियर आमचे सहकारी रविभाऊ चौधरी. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वी पानगव्हाणे पाटील परिवाराचे सदस्य आणि मार्गदर्शक, आमच्या पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे एक ज्येष्ठ अधिकारी सन्मान्य पानगव्हाणे साहेब आणि मुक्ताजी पाटलांचे चिरंजीव आणि सामाजिक धार्मिक कार्यामुळे ज्यांचा आमचा अतिशय अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध आहे, असे डॉक्टर पानगव्हाणे साहेब, या दोघाही बंधूंनी आवर्जून फोन करून या कार्यक्रमाविषयी सूचित केलं. या कुटुंबातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा निरोप हा आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि मुक्ताजी पाटलांना कोण ओळखत नव्हतं? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, मला या मागील आठवड्यामध्ये अनेक गावाला मी गेलो, राहुरी तालुक्यात गेलो, संगमनेर भागात गेलो, राहता तालुक्यात, आपल्या कोपरगाव भागात आलो, वैजापूर, प्रत्येक भागात माणसं भेटली. ते म्हटले मुक्ताजी पाटलांच्या श्राद्धाला तुमचं कीर्तन आहे वाटतं, आम्ही येणार आहोत. प्रत्येक माणूस त्या त्या भागातला भेटत होता, बोलत होता. मला असं वाटतं मरावे परी कीर्ती रूपी उरावे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एक सामाजिक जाणीव असलेली काही माणसं की समाजाच्या प्रश्नासाठी आपण 2 शब्द बोललं पाहिजे, पुढे झालं पाहिजे. मग तो प्रश्न शेतीचा असेल, पाण्याचा असेल, सहकाराचा असेल, आरोग्याचा असेल, दळणवळणाचा असेल, असे अनेक प्रश्न होते. देश स्वतंत्र झाला, पण त्यावेळेला खूप काही करायचं बाकी होतं. आणि ज्या पिढीनं ते केलं, ती जुनी पिढी, उत्तम प्रकारची कामं त्या काळामध्ये अडीअडचणीतून मार्गी लावण्याचा प्रयत्न 70-80 वर्षापूर्वी सुरू झाला. आणि अशा कामांना जे काही काम सरकारच्या नजरेतून, पुढाऱ्यांच्या नजरेतून राहून गेलं, ते अतिशय सत्यपणानं, निडरपणानं सरकारच्या, पुढाऱ्यांच्या, लोकनेत्यांच्या ध्यानात आणून देण्याचं काम मला वाटतं मुक्ताजी पाटलांसारखी काही खरीखुरी माणसं करत होते, खऱ्या स्वभावाची, ज्यांचा स्वभाव अत्यंत सत्य होता, निष्कपट होता. जे आहे ते तोंडावरती जे काही 2 शब्द आहेत ते व्यक्त होण्याचा त्यांचा स्वभाव होता. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम, संचालक म्हणूनही ते राहिले, अनेक क्षेत्रात काम केलं. पण विशेषत्वानं वारकरी संप्रदायाचे ते अत्यंत चांगले अनुयायी होते. अनेक साधू संतांशी, ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, वैकुंठवासी कैकाडी बाबा असतील, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज असतील, अशा अनेक थोर संतांशी त्यांचा स्नेहसंबंध राहिला.
आणि या माध्यमातून त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा सुद्धा, प्रबोधन सुद्धा उत्तम केलं. मला आणखी एक आठवण त्या या निमित्तानं सांगितली पाहिजे की ज्यावेळेला कैकाडी बाबांची दिंडी इकडनं पंढरपूरला जायची, त्याचं नेतृत्व आणि मार्गदर्शन सुद्धा बऱ्याच वेळेला मुक्ताजी पाटील हे करीत असायचे. तर अशा पद्धतीनं त्यांनी संप्रदायासाठी परिश्रम घेतले, योगदान दिलं, समाजासाठी परिश्रम घेतले. त्या काळी जी काही ज्येष्ठ नेतृत्व मंडळी, कधी त्यांचा कोणाशी संवादही झाला असेल, कधी वादही झाला असेल, पण तो व्यक्तिगत नव्हता, तो समाजाच्या कामासाठी, हितासाठी. मग त्या काळात स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे साहेब असतील, स्वर्गीय लोकनेते सहकार महर्षी शंकरराव कोले साहेब असतील, स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील असतील, अशी अनेक मंडळी होते. कधी मी, कारण जवळजवळ 28-30 वर्ष मी सुद्धा या धार्मिक सेवेमुळे आपल्या सगळ्या भागांमध्ये येतो जातो, अधूनमधून अलीकडे थोडंसं जास्त येणं जाणं होत आहे, तो इतकाच भाग आहे. बाकी गुरु महाराजांच्या सोबत, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या सोबत सुद्धा या भागात मायगाव देशमुखला असेल किंवा अनेक गावी कीर्तनाला आम्ही आलो गेलो. मायगाव देशमुखला महाराजांचं वर्षातून एक कीर्तन हे निश्चित असायचं, वार्षिक कीर्तन होतं. विठाला विठाला आणि मग पाहत आलो मुक्ताजी पाटीलांनी ही सगळी मंडळी, हा परिवार, या परिवारातली सगळी ज्येष्ठ मंडळी, त्यांचे सगळे बंधू, या सगळ्याच परिवाराचा राजकीय, सामाजिक, धार्मिक असा एक चांगला विचार राहिलेला आहे, संस्कार राहिलेला आहे. आणि संतांच्या म्हणण्याप्रमाणे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. डॉक्टर पानगव्हाणे साहेब, लोणीच्या आमच्या पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे पानगव्हाणे साहेब, या सगळ्या मंडळींना ज्या वेळेला आम्ही भेटतो, पाहतो, यांच्या परिवारांना भेटतो, तेव्हा लक्षात येतं की एका चांगल्या घराण्यातील पुढची पिढी, सुशिक्षित पिढी सुद्धा किती उत्तम प्रकारे काम करते. डॉक्टर साहेबांनी गेल्या अनेक वर्ष आपलं वैद्यकीय सेवेचं व्रत अतिशय निष्ठेनं सांभाळलेलं आहे. त्यांच्या सौभाग्यवती पानगव्हाणे ताई डॉक्टरांना तितकीच मोलाची साथ वैद्यकीय क्षेत्रात, दोघंही पती पत्नी डॉक्टर आहेत. अतिशय सामान्यांची सेवा आपण सगळेजण अतिशय चांगली करताय. सुदैवानं आपला मुलगा आणि सुनबाई सुद्धा आता वैद्यकीय सेवेचा, आपला सेवेचा वारसा चालवतायत आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीतच सध्या ते प्रॅक्टिस करतायत, साई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला. ही सुद्धा अत्यंत, आणि विशेष म्हणजे चौघेही डॉक्टर वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत, हेही आणखी महत्वाचं आहे. आणखी डॉक्टरांचा चिरंजीव तो एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरिंग करून, MBA करून मोठ्या पदावरती पुण्यामध्ये काम करताय. बंधू आहेत, बंधूंचीही मुलं बाळ उत्तम प्रकारे काम करताय, डॉक्टरांचे बंधू. आणि डॉक्टरांचा स्वभाव म्हणजे अगदी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा, सेवा सत्कार्य करण्याचा स्वभाव. विशेष करून डॉक्टरांनी राहत्यामध्ये एक चांगला सुशिक्षित मंडळींचा, मग डॉक्टर, वकील, इंजिनियरापासून ते सामान्य अतिशय शेतकऱ्यापर्यंत आणि नगरपालिकेच्या सामान्य कर्मचाऱ्यापर्यंत त्यांनी एक संघटन तयार केलंय. मला वाटतं त्या संस्थेचं नाव सहयोग फाउंडेशन, बरोबर आहे ना? सहयोग फाउंडेशन अतिशय आदर्श संस्था आहे दादा. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या सेवाभावी संस्था उत्तम काम करतात, मला वाटतं त्याच्यामध्ये अव्वल स्थान या संस्थेचं ठरेल. हे मी जिल्हा पाहिल्यानंतर जबाबदारीनं बोलतोय बरं. म्हणजे मी फिरणारा माणूस आहे म्हणून माझ्या बोलण्याला अधिक महत्व आहे, एवढं ध्यानात घ्या. नाही तर सामाजिक संस्था आणि धार्मिक संस्था हल्ली सेवेपेक्षा स्वार्थासाठीच जास्त भांडतात. विठाला धार्मिक संस्थेमध्ये भांडणं, कोण होणार उत्तराधिकारी? काय त्याला चव आली? भांडणं कुठं करायचे असतात?
कोण होणार विश्वस्त, कोण होणार अध्यक्ष. आणि धार्मिक संस्थेत त्या धार्मिक सेवेचं काम राहिलं बाजूला, भजन कीर्तन. आता हे कुणीतरी, ही सगळी ज्येष्ठ मंडळी काम करतायत म्हणून हे विद्यार्थी घडवले जातात ना, हे काम आहे. कुणीतरी आपल्याही पूर्वीच्या वाडवडील माणसांनी, साधू संतांनी हे काम केलं म्हणून आपण या व्यासपीठावर आज उभे आहोत. नुसतं विश्वस्त होणं, अध्यक्ष होणं, अमुक होणं, दमुक होणं. म्हणून अशा अनेक सामाजिक संस्था आहे, अशा अनेक धार्मिक संस्था आहे जिथे मान मान्यतेसाठी, पदांसाठी सुद्धा लोकांची धडपड आणि ओढाताण चालू आहे. पण मला वाटतं सहयोग फाउंडेशन सारख्या आदर्श संस्था, या संस्थेचा आदर्श हा महाराष्ट्रात घेतला गेला पाहिजे, जिल्ह्यात घेतला गेला पाहिजे, की ज्या संस्थेनं स्वखर्चानं जवळजवळ आतापर्यंत 7-8 हजार झाडं लावून, पाणी घालून, त्याला सुरक्षा कुंपण देऊन ती जगवलेली आहे. आता 7-8 हजार झाडं जगवायची महाराज. या फाउंडेशन मध्ये आमचे डॉक्टर साहेब आणि त्यांचे मित्रमंडळी स्वतःच्या सायकलला गमेलं, खोरं, टिकाव. बरं, हे ऐकलेलं सांगत नाही, पाहिलेलं सांगतो. आमच्याकडे वरद विनायक सेवाधामला सुद्धा एक कार्यक्रम सहयोग फाउंडेशननी घेतला होता डॉक्टर साहेबांनी. आज त्यांच्या सहयोग फाउंडेशनचे अनेक मित्रही त्यांचे इथे राहत्याचे निश्चित बसलेले आहेत. ते सगळे जण सायकलवर आले रविवारच्या दिवशी सकाळी वरद विनायकला. झाडं घेऊन आले, काही स्वतः खड्डे खोदले, स्वतः ती झाडं लावली, त्याला माती शेजारून, माती सुद्धा त्यांचाच मित्र. मी म्हटलं आमचे विद्यार्थी. नाही नाही नाही, आमचं काम हे आम्ही पूर्ण करतो. आम्ही चहा पाणी दिला तो सुद्धा ते लवकर घेणार आणि अतिशय त्यांचं काम सेवा करून पुन्हा सायकलवरती लोणीवरून राहत्याला ते निघून गेले. रविवारचे जवळजवळ 3-4 तास डॉक्टर साहेब आणि त्यांचे मित्रमंडळ हे वृक्ष सेवेसाठी देतात. दर रविवारी देतात, न चुकता. म्हणजे पेशंट म्हणून आपण गोळी घ्यायला चुकू, पण दर रविवारी डॉक्टर झाडं लावायला, झाडाला पाणी घालायला काही चुकत नाही. विठाला तुकाराम महाराजांनी किती गोड म्हटलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोये वनचरी, पक्षी सुस्वरी आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. तुकोबारायांचा फार मोठा गोड हा अभंग आहे. अभंगाला गायलेली चाल जेवढी गोड आहे लता दीदींनी, त्या अभंगातला अर्थ त्याही पेक्षा आणखी गोड, महत्वाचा आणि प्रेरणादायी आहे. महाराज या निसर्गाला सोयरा म्हणतायत, नातलग म्हणतायत. या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. नातलग कोण, सोयरा कोण असतो? जो सुखा दुःखात सहभागी होतो, ज्याच्यासाठी आपणही उपयोगी पडायचं असतं आणि जो आपल्यालाही उपयोगी येतो, त्याला काय म्हणतात? सोयरा. त्याला नातेवाईक, नातलग. काहीच कामाचा नाही त्याला सोयरा, त्यालाही सोयरा म्हणतात. आड नावाचा विठाला सोयरा कसा असावा तर संतांनी म्हटलंय तो पांडुरंगासारखा, परमात्म्यासारखा सोयरा असावा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोबा. किंवा
पंढरी या तीर्थक्षेत्रामध्ये जात असताना पांडुरंगाला सोयरा म्हणून संबोधलेलं आहे संतांनी. आले नो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा किंवा पंढरीशी जा रे. पंढरी सिधारे आलो संसारा, पंढरी सिधारे आलो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरी सिधारे आलो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरी सिधारे आलो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरी सिधारे आलो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. या आमचे केलवडचे सुभाषराव गमे पाटील त्यांची ग्रामस्थ मंडळी आली. बसा. पंढरीशी जारी आले नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतार. सोयरा पांडुरंगासारखा ज्याची आपण सेवा करावी आणि ज्याने आपल्याला आशीर्वाद द्यावा. मला वाटतं जसं देवाचं देणं आहे तसं निसर्गाचं सुद्धा देणं आहे, आणि म्हणून निसर्गाला देवच म्हटलंय आपल्या संस्कृतीमध्ये. आपण झाडांची देव म्हणूनच पूजा करतो. मग ती उंबराची असेल, बेलाची पूजा असेल, पिंपळाची पूजा असेल, किंवा तुळशीपासून छोट्या झुडपापासून ते अनेक मोठ्या झाडांपर्यंत. खरं म्हणजे याच्यातलं विज्ञान आता शिकल्या सवरल्या माणसांनी हळूहळू पुढे आणलंय, आणि आमच्यासारख्या परंपरागत वारकरी भाविकांना आणखी आनंद झाला की जे आपल्या ऋषीमुनींनी संतांनी नियम घालून दिले, ज्या पूजा सांगितल्या, जे सेवा सांगितल्या, त्या सगळ्या विज्ञानाशी निगडीत आहेत आणि वैज्ञानिक दृष्ट्या वैज्ञानिक पातळीवर त्या सत्य ठरणाऱ्या आहेत. तुळशीला प्रदक्षिणा का करायच्या, मला वाटतं आता शिकल्या सवरलेल्या काळामध्ये तरी कुणी विचारू शकत नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे तुळशी ही सर्वाधिक ऑक्सिजन देते. आणि म्हणून महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, तरुण मुलं मुली असतील, तुळशीचं दर्शन घ्यावं. तुळसी पाशी वने माळी सदा तिष्ठत आसे, तुळसी पाशी वने माळी सदा तिष्ठत आसे. कोकम ठाणे येथून ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शरद नाना थोरात आणि आपल्या कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी संजीवनीचे सन्माननीय लोंढे साहेब हे उपस्थित झालेत. खरं तर मी सांगितलं आपल्याला की कैलासवासी मुक्ताजी पाटील पानगव्हाणे यांचा संबंध हा नातेसंबंधांबरोबर धार्मिक सामाजिक क्षेत्रात सर्व जाती धर्मीयांशी, लहान थोरांशी, सर्व क्षेत्रातील मंडळीशी, राजकीय, धार्मिक, सामाजिक. आता मुक्ताजी पाटलांच्या वयाच्या मानानं विचार केला तर आम्ही जेव्हा संप्रदायात आलो, आम्ही अत्यंत ज्युनियर मंडळी होतो.
पण काही चांगला विषय मांडला, काही योग्य कीर्तनातून बोललं गेलं असं त्यांना जर वाटलं तर कीर्तन झाल्यावर आवर्जून यायचे, भेटायचे. आणि सहसा कौतुक न करणारा माणूस पण 2 शब्दाचं कौतुक करून ते जायचे. नाही तर मुक्ताजी पाटलाच्या तोंडून कौतुक म्हणजे हे भारतरत्नपेक्षाही मोठं. विठाला विठाला पण आमचे सदाफळ पाटील बसले अशी ही जी जुनी सत्य माणसं आहे, सत्य वचनी आणि योग्यला योग्य म्हणणारी, या माणसांनी नेहमीच जे सत्य आहे त्याला प्रोत्साहन दिलं. मग मानी तीच कळ, मग मानी तीच कळ, नसावे ओशाळ मग मानिती सकळ. तुकोबारायांचं महत्वाचं प्रमाण दिलं. माणूस व्यक्तिगत लाभासाठी जर किरकिर करत नसेल आणि सामाजिक प्रश्नासाठी जर का तो पोट तिडकीनं बोलत असेल तर अशा माणसांचे शब्द हे सरकार ऐकत असतं, अधिकारी ऐकतात, मोठी माणसं ऐकतात. मुक्ताजी पाटलांनी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाकडे अर्ज केला असेल असं ते व्यक्तिमत्वच नव्हतं. पण मग या भागाच्या पाण्यासाठी त्यांनी कधी सूचना केल्या असतील, भांडण केलं असेल की नाही आमचं जर हक्काचं पाणी आहे तर आमचं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय तुम्ही सोडता कसं, असे अनेक प्रश्न आहेत. मला सगळे ठाऊक आहेत. पण मग कीर्तन सगळं सामाजिक विषयावर होईल, थोडं धार्मिकही झालं पाहिजे ना. मला सर्व ठाऊक आहे. कारण डॉक्टर पानगव्हाणे साहेब, लोणीला राहणारे आमचे प्रवरा कारखान्याचे पानगव्हाणे साहेब, या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे या परिवाराचाच त्या निमित्तानं स्नेहसंबंध आहे. आणि म्हणून मुक्ताजी पाटलांचं सुद्धा अनेक कार्यक्रमात गाठ भेट व्हायची. आणि मी सांगितलं आम्ही सेवेनं वयोमानानं त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान मंडळी, परंतु त्यांनी आपुलकीनं भेटावं, सांगावं महाराज अमुक विषयावर तुम्ही बोललात, हे चांगलं झालं, योग्य झालं, अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी अशा आहेत ज्या परंपरेनं मिळाल्या पण त्याचा आधुनिक काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगला लाभ होतो. आणि आधुनिकता आणि आध्यात्मिकता याचा संगम घालून आता पुढे जाण्याची गरज आहे. मी सांगितलं आपल्याला काही डॉक्टर पानगव्हाणे साहेब जसं पर्यावरणाची सेवा करतात, मला वाटतं प्रत्येक व्यक्तीनं आता आध्यात्मिक असावं परंतु आधुनिक काय सेवा गरजेची आहे त्याचाही विचार करावा. मग माझ्यासारखा कीर्तनकार, प्रवचनकार, साधू, वेगवेगळ्या पंथातले अनुयायी मंडळी, आणि मला आनंद आहे की आजच्या काळात अनेक मंडळी चांगलं काम करतायत, विविध पंथातले पर्यावरणाचं काम करतात, स्वच्छतेचं काम करतात, आरोग्य या विषयावर काही जण आपली सेवा देतात, शिक्षण प्रबोधन या विषयावर काही जण आपली सेवा देतात. आणि ह्या सगळ्या सामाजिक सेवा खूप महत्वाच्या आहेत. कारण ही कामं इतकी प्रचंड आहे की कोणी एक संस्था करू शकत नाही, नुसतं सरकार करू शकत नाही, नुसत्या स्वयंसेवी संस्था करू शकत नाही, हे सगळ्यांनी मिळूनच करायचंय. हे वर्षश्राद्धाला जसं लग्नाला वर्षश्राद्धाला पंगत बसल्यावर नुसते केटरिंगवाले पुरत नसतात, म्हणून घरातल्या भावकीतल्या नात्यातल्या मुलांनी मुलींनी सुद्धा काय करायचं असतं, वाढायला घ्यायचं असतं. तेव्हा पाहुणे पोटभर जेवतात. मला वाटतं आज सुद्धा सगळे घेतील का रे पोराव, घेणार ना, येणार सगळे, आमचे डॉक्टर वगैरे सगळे त्यांचे भाऊ. त्याचं कारण आहे, आम्हाला श्रीकृष्णाने संदेश दिला की गोवर्धन पर्वत एकट्यालाही उचलता आला असता, पण शेवटी सर्वांचा हातभार लागला म्हणजे सामुदायिक कार्य झालंय, याचं जे समाधान सर्वांना मिळेल ते अलौकिक असेल. आणि या सेवेनं सगळ्यांना सेवा कार्याची सवय लागेल. नाही तर भगवान म्हणाले मी एकटाच करत राहिलो आणि हे बसून मजा मारत राहिले
म्हणून बऱ्याच ठिकाणी असंही होतं की ज्या लोकांनी सवयच लावली नाही हातपाय हलायची आपल्या आजूबाजूच्यांना, ते परिस्थितीनं शरीरानं बुद्धीनं किती सक्षम असले तरी आयुष्यात पंगू ठरतात. विठाला विठ्ठल. एखाद्या माणसांना परिस्थिती अनुकूल आहे, शरीर अनुकूल आहे, शिक्षण बुद्धी अनुकूल आहे, पण जबाबदारी घेण्याची सवयच लावली नाही. कधी आईनी नाही, वडिलांनी नाही, चुलत्या काकांनी नाही, आजी आजोबांनी नाही. आणि म्हणून या जगामध्ये फिरताना माझ्यासारखे आपलेही अनुभव आहे की अशा अनुकूल भाग्यानं अनुकूल कुटुंबामध्ये जन्माला आलेले सुद्धा पंगू सारखे जगत आहेत. पैसे असून काय करावं कळत नाही, शिक्षण असून सन्मानानं कसं जगावं. म्हणून आमच्या डॉक्टरांकडनं किंवा इथे बसलेल्या आपल्यासारख्या सज्जन परिवारांकडनं हे शिकण्यासारखं आहे की परिस्थिती थोडी कमी असेल जास्त असेल पण माणुसकी ठेवा, सेवा करत राहा, सुखदुःखामध्ये सहभागी व्हा आणि भक्ती व नीती सांभाळा. हे 2 दागिने फार महत्वाचे बरं जीवनामध्ये. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू द्या, पण त्या क्षेत्रातली नीतिमूल्य सांभाळणं, मग ते धार्मिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, व्यवसायाचं, आरोग्याचं, शिक्षणाचं, अध्यात्माचं, नीती सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या अंतःकरणातील व्यथा दूर करण्यासाठी मन बुद्धीचे काही प्रश्न आहेत आणि त्याला विसावा देण्यासाठी, ते प्रश्न सोडवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. मग तुम्हाला आवडत असेल, जमत असेल ध्यान करा, आवडत असेल नामस्मरण करा, ग्रंथ वाचा, आपल्याला जी साधना करता येईल. पण ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, आवडी समाधानासाठी, संतुलनासाठी आपल्याला अध्यात्म भक्ती केली पाहिजे. आणि व्यवहाराच्या संतुलनासाठी, आयुष्याच्या संतुलनासाठी नीती सांभाळली पाहिजे. मला वाटतं या 2 गोष्टी सांभाळता आल्या ना तरी जीवन अतिशय सुंदर. मग आपण कोणत्या क्षेत्रात गेलो, कोणत्या क्षेत्रात नाही जाता आलं याची खंत करण्याची सुद्धा गरज नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा. कधी कधी माणसांना जे आपल्या समोर आपण करतोय त्याचं मोल कळत नाही आणि जे राहून गेलं त्याची खंत माणसं करत बसतात. म्हणजे एक कीर्तनकार मनुष्य, तो म्हणतो फार हुशार होतो, मी कलेक्टर झालो असतो. कलेक्टर म्हणला मला खूप अभंग पाठ होते हो, उगीच यावे आपात पडलो, कीर्तनकार झालो असतो. ते तरुण सागरजी महाराजांचं एक फार चांगलं वाक्य आहे. त्यांनी सांगितलं, भगवान ने दी हुई ये अनमोल जिंदगी है लेकिन यहाँ हर कोई नाराज है, जिंदगी से राजी लोग बहुत कम है. आणि आमच्या संतांनी, शास्त्रांनी आम्हाला या जीवनाविषयी सकारात्मक व्हायला शिकवलं. राजी व्हा, नाराज राहू नका. काही माणसं नवी गाडी घेतली तरी नाराज आहे. ते म्हणतात 6 महिने थांबलो असता तो नवीन मॉडेल आलं, आता काय करावं. नवी गाडी घेतली ना दादा तू, चांगली 30 लाखाची घेतली, आनंदी हो, समाधानी. नाही नाही, जरा घाईच झाली. एक जण तर म्हणला लग्नाला सुद्धा माझी जरा घाईच झाली. आता याला म्हणायचं काय नेमकं. विठाला विठाला.
तळमळे चंदनेही अंग पोळे. आणखी एक प्रमाण आहे, चित्त समाधान तरी विष वाटे सोने. तुकोबारांचे काय एक एक शब्द अनमोल आहे. चित्त जर समाधानी असेल तर विष सुद्धा सोन्यासारखं अनुकूल वाटतं, अमृतासारखं वाटतं. आणि चित्ताचं समाधान जर बिघडलं तर न लावा चंदनू अंगीन घाला विंजन वारा चंदने ही अंग पोळे. आणि म्हणून आम्हाला आज आम्ही व्यवसायाचं उत्तम मॅनेजमेंट करतो, आम्ही घराचं मॅनेजमेंट करतो, इंटिरियर कसं असावं, इलिव्हेशन कसं असावं, शेतीचं मॅनेजमेंट सुद्धा आजच्या काळात आम्ही उत्तम करतोय. पण मला वाटतं येणाऱ्या काळात आणखी मोठी जबाबदारी विशेष करून नव्या पिढीची आहे की आयुष्याचं मॅनेजमेंट जर तुम्हाला जमलं आणि कुटुंब व्यवस्था जी जुन्या माणसांनी शिकलेले नव्हते, जुनी माणसं मुक्ता पाटील पानगव्हाणे सारखी जी जुनी पिढी आहे कमी शिकलेले, पण बहिणीचा मेवण्याचा संबंध कसा सांभाळावा, भावाचा संबंध, भाऊजाईचा संबंध, मुलं पुतणे, घर दार, शेजार पाजार, गावकी भावकी, देव धर्म, समाजकारण, याला लाईफ मॅनेजमेंट म्हणतात. चार भिंतीच्या आत राहणं, फक्त आपल्या सुखात सुखी ना आपल्या दुःखात दुःखी, याला लाईफ मॅनेजमेंट म्हणत नाही. जसं डॉक्टर पानगव्हाणे साहेब हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवताना इतरांच्या सुखदुःखात हा परिवार सेवा करतोय. सत्य बोले मुखे दुःख वियानिकांच्या दुःखे. इतरांच्या दुःखात दुःखी होणं आणि इतरांच्या सुखात हे सज्जनाचं लक्षण आहे. स्वतःच्या सुखानं सुखीन, स्वतःच्या दुःखानं दुःखी हे सामान्याचं लक्षण आहे. आणि इतरांच्या दुःखानं सुखी आणि इतरांच्या सुखानं दुःखी होणं हे दुष्टाचं लक्षण आहे. विठाला स्वतःच्या सुखात सुख मानणं आणि स्वतःच्या दुःखात दुःख सामान्य प्रत्येक जण हे करतच असतो. म्हणजे एका राजाची दाढीडोकी करण्यासाठी न्हावी दादा यायचे गावातून रोज. तर राजे साहेबांना सवय होती, शेतकरी भेटला कोणी भेटला त्याला विचारायची की काय चाललंय, कशी व्यवस्था आहे, सगळं बरं आहे का. जुन्या माणसांचा एक स्वभाव होता, ते फक्त आपल्या जवळच्या अधिकाऱ्यावरच अवलंबून राहत नव्हते रिपोर्ट घेण्यासाठी. ते थेट दारावर उभा राहणारा काठी घेऊन वॉचमन आहे, रात्रीच्या उशिरा जर आले तर त्याला सुद्धा जवळ बोलून घ्यायचे आणि विचारायचे कसं काय चाललंय, बरं चाललंय का सगळं. हे खरं शहाणपण होतं. एसी मध्ये बसून मिटिंगात काय चाललं, कॉम्प्युटर मध्ये काय, हे तर कोणी करील. म्हणून जुनी माणसं संस्था उभी करू शकली, आता सांभाळणं कठीण आहे. विठाला जुन्या लोकांनी जमिनी घेऊन बागायत करून ठेवल्या, आता ते कसणं कठीण आहे. दुकानं उभी करून ठेवली, आता चालवणं कठीण आहे. कारण जगण्यासाठीचं जे ओरिजिनल शहाणपण पाहिजे ते आपण आत्मसात केलं तर हे सोपं होणार आहे. नाही असं मी म्हणत नाही. नवीन पिढीमध्ये सुद्धा अनेक बंधू भगिनी चांगलं काम विविध क्षेत्रात करतायत, पण सर्वांनी ते करावं ही अपेक्षा आहे. त्या राजे साहेबानं न्हावी दादाला विचारलं कसं काय चाललंय नगरीमध्ये. राजे साहेब फार चांगलं चाललं. गरीबातला गरीब माणूस सुद्धा 100 रुपये पाळू नये. राजाला वाटलं न्हावी दादा ज्या अर्थी म्हणतोय गरीबातला गरीब माणूस 100 रुपये पाळू नये, आता जुन्या काळात 100 म्हणजे फार झाले ना. म्हणजे बहुतेक न्हावी दादाकडे 100 रुपये असले पाहिजे. मोठी माणसं हुशारच. म्हणजे न्हावी दादा हे पाणी जरा गार झालंय, डोक्याला तुम्ही लावताय दाढी डोकी करायला, पाणी गरम पाणी घेऊन या म्हणे जा. राजे साहेबांनी न्हावी दादाला पाणी आणायला पाठवलं आणि त्याची जी धोपटी होती ती उचकून पाहिली. कातड्याची पिशवी असायची न्हावी दादाकडे, त्याचे साहित्य ठेवाय, त्याला धोपटी म्हणायची. उचकून पाहिली तर त्याच्यात असे ते चांदडी रुपये 100 रुपये जुन्यातले. राजानं त्यातले 5 काढून घेतले, पुन्हा ठेवून दिले. तो न्हावी दादा घरी गेला. 1-2 दिवसांनी काही काम पडलं, त्यानं मोजायची वेळ आली, त्याच्या लक्षात आलं आपले 5 रुपये गमावले, कोणीतरी चोरले म्हणा, कुठेतरी हरवले म्हणा. फार तळतळ वाटली त्याला.
गरीब माणसानं रुपया रुपया करून गोष्टी जमवलेल्या असतात आणि विनाकारणचा जर का पैसा वाया गेला, खड्डा पडला, तर त्याची फार तळतळ वाटते. आणि म्हणून नव्या पिढीलाच आता हेही सांगायचं आहे, झटपट श्रीमंत होण्याचा लोभी मार्ग आत्मसात करू नका. खूप जण बुडालेत, तुम्ही तरी बुडू नका. विठाला 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 विठाला. हो हो. आणि मी सध्या हे रोज सांगतो, त्याचं कारण माझ्या जवळच्या अनेक स्नेही मंडळींच्या मी व्यथा पाहिलेल्या आहे. रिटायर झालेला म्हातारा शिक्षक एक 40 लाख रुपये एका चुकीच्या पतसंस्थेत गुंतवले आणि तीच बुडाली. पतसंस्था गेली, तेलाची कंपनी गेली, मोठे ऑफिसर गेले आणि लोकांची वाट लावली. आता हे एक उदाहरण सांगितलं फक्त लोंढे साहेब. सुज्ञ माणसांसाठी थोडी हिंट दिली त्यात एका वाक्यात कोणत्या संस्थेविषयी मी बोलतोय. बाकी अनेक संस्थांनी असंच लोकांना चुना लावण्याचं काम केलं. म्हणून आपल्या अवतीभोवती ज्या चांगल्या संस्था आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा. चांगले उद्योग त्यामध्ये सहभागी व्हा. काही कंपन्या तर नावही माहित नाही, काही नाही, आलिशान ऑफिस थाटतात, पैसे जमा करतात आणि वर्षात दुप्पट देतो, 2 वर्षात दुप्पट देतो. मला सांगायचंय नव्या पिढीला, हे जरी तुम्हाला मिळालं तरी पुरणार नाहीये. कारण मागचा इतिहास आहे. तुम्ही माना न माना, विनाकारण विना कष्टाचं तुम्हाला मिळालं ना, ते काहीतरी निमित्तानं तेवढंच तेवढं परत निघून जाईल. विठाला विठाला. सन्माननीय आपल्या कोल्हे कुटुंबियांचे आणि आपल्या भागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कोल्हे पाटील उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद आहे. बस मी आपल्याला सांगत होतो, या जगतामध्ये जे वर कमाई आहे ती टिकत नाही. आणि म्हणून त्या नावी दादाला वाईट वाटलं, कष्टाचे कमाईचे पैसे गेले ना. कोणी घेतले असतील, कोणी घेतले असतील. बस 2-3 दिवसांनी पुन्हा राजाची दाढी डोकी करायला गेले. राजाने विचारलं, कस काय चाललं नगरीमध्ये. आता पहिल्या दिवशी काय सांगितलं होतं, आपल्या नगरीत आणि आपल्या राज्यात फार चांगलं चाललंय, गरीबातला गरीब माणूस सुद्धा 100 रुपये. 3 दिवसांनी राजाने प्रश्न केला, कसं काय चाललंय आपल्याकडे. म्हणे, राजेसाहेब आपल्याकडे चोरा चिलटांचा फार सुळसुळाट झालाय. प्रतिक्रिया बदलली. कसं काय. म्हणे, गरीब माणसाने कष्टाने रुपया कमवावा आणि त्याच्या त्या कमाईवर अचानक कोणीतरी हात मारतय, पण वाटोळा होईल म्हणे त्याचं, जो कोणी हे चोरील. राजा म्हणला, बस 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 फार पुढे बोलू नको गड्या, फार शिव्या शाप देऊ नको. तुझे 5 रुपये मीच घेतले, तुझी गंमत केली जरा. तू माझा चांगला जुना सहकारी आहे, पण मी जे तुला प्रतिक्रिया विचारतो ते स्वतः पुरतं पाहून सांगू नको. तुझे पैसे गेले, मग तू म्हणायला लागला की चोरा चिलटापासून सावध राहिलं पाहिजे. आणि तुझं जोपर्यंत चांगलं चाललं होतं, मग शेजारी उपवासी का मरेना. राजा म्हणाला, मला असा सहकारी नको आहे की जो स्वतः स्वार्थानं फक्त प्रतिक्रिया देईल. म्हणून जगामध्ये पुष्कळ माणसं अशी आहे की जी फक्त स्वतः दुःखी असली तरच दुःख मानतात आणि स्वतः सुखी असले की मग सगळं जग सुखी मानतात. जगामध्ये संत साधू आणि सज्जन माणसं मात्र असे आहे मायबाप हो. वैष्णव जन तो तेने कही जे, पीड पराई जाने रे. इतरांचं दुःख हे आपलं दुःख आहे. पायी काटाने हटे, ते व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढिलांचेने. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये इतरांचं दुःख जाणून त्यासाठी काही सेवा देणारे यांना परोपकारी लोक म्हणतात. आणि जगामध्ये परोपकार हे सर्वात श्रेष्ठ पुण्य आहे. अभंगाचं पहिलं पुण्य पर उपकार पाप ते परिपीडा. पुण्य ते पर उपकार पाप ते परिपीडा. पुण्य ते
तुझ्यायादी सत्य तोची धर्म आसते ते कर्म सत्य तोची धर्म आसते ते कर्म पुण्य परोपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा तुझा यासी अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वया परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. मी कीर्तनाची प्रस्तावना जी केली ती या अभंगाला अनुसरून अशा स्वरूपाची केली. या जगतामध्ये परोपकार हे मोठं पुण्य आणि एक सेवेचं कार्य आहे. आणि मला वाटतं मुक्ताजी पाटलांनी सुद्धा सतत सामान्यांच्या प्रश्नासाठी वारकरी संप्रदायासाठी वेळ दिला, श्रम घेतले, योगदान दिलं राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात. आणि आज सन्माननीय डॉक्टर पानगव्हाणे साहेब आणि त्यांचा परिवार, त्यांचे चुलते, इतर भाऊ, सगळा परिवार या सेवा मार्गानंच पुढे जाणारा हा परिवार आहे. आणि म्हणून पुण्य परोपकार पापते परपीडा. परोपकाराला जर पुण्य म्हणायचं मग पापाची व्याख्या काय? तुकोबाराय म्हणले इतरांना पीडा होणं हेच पाप आहे. म्हणून आपण करत असलेल्या कामातून इतरांच्या पीडा हलक्या होत असतील, प्रश्न सुटत असतील तर ती भगवंताची पूजा असं तुकोबारायांनी म्हटलंय. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा याची विष्णूची महापूजा याची विष्णूची महापूजा विष्णूचे महापूजा हेची विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा नाही तुझा हेची विष्णूचे महापूजा हेची विष्णूचे महापूजा हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. जेव्हा एक शेतकरी धान्य पिकवतो, भाजीपाला, फळं, दूध आणि जगापर्यंत ते पोहोचून त्यांचं तहानभूक भागवतो, तर त्याच्यापेक्षा मोठा परोपकार कोणता आहे? एक अधिकारी त्याच्या पदावरती अशा स्वरूपाचं काम करतो की जिथून हजारो कुटुंब आणि लक्षावधी लोकांसाठी काही सुख सेवा पोहोचवली जाते. त्याच्यापेक्षा मोठं काम काय? एक कर्मचारी त्याचं काम करतो, व्यापारी त्याचं काम, शिक्षक, सैनिक. मला वाटतं समाज घटकातला प्रत्येक वर्ग, आता हा कार्यक्रम डॉक्टरांच्याच घरचा आहे, सगळा परिवार डॉक्टर आहे. वैद्यकीय सेवा, काल परवा मी एका डॉक्टरची पोस्ट वाचत होतो की त्यानं फार छान लिहिलेलं होतं. तरुण डॉक्टर एक, की त्यानं सांगितलं कधी कधी समूहाच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं चूक नसताना. लोक चांगलं काम करणाऱ्यावर सुद्धा कधी कधी चुकीचा अनुभव एखाद्याकडनं आला तरी सर्वांवर टीका करतात. पण त्या डॉक्टरनं लिहिलंय की जेव्हा आम्हाला माहित असतं आमच्या डोळ्यासमोर या माणसाचं आयुष्य आता संपत आलंय जवळजवळ, अशा घटकातून त्याला आम्ही जेव्हा वाचवतो आणि तो त्याच्या नातेवाईकामध्ये परिवारात जाऊन पुन्हा सुखानं राहतो, डॉक्टर म्हणतात आमच्यासाठी ती सगळ्यात मोठी फी असते. वैद्यकीय क्षेत्रात आम्हाला वाटणारं समाधान. आणि म्हणून अक्षरशः पुनर्जन्म घेऊन आपणही आलोय अनेक वेळा. आणि म्हणून आपण डॉक्टरांना, वैद्यकीय क्षेत्राला अत्यंत महत्त्व देतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर पाहिलंय आपण की सगळेजण घाबरून मध्ये बसलेले होते, पण काही मंडळी, विविध खात्यातले कर्मचारी, अधिकारी आणि त्यातल्या त्यात आरोग्य खातं संपूर्णपणे काम करत होतं. लहान थोर सगळेजण, म्हणजे थेट त्या शेवटच्या आमच्या भगिनी आशा वर्कर्स पासून ते मोठमोठ्या वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत, ज्यांनी लसीचा शोध लावला तिथपर्यंत ही जी साखळी आहे. आणि त्यामध्ये अनेकांना प्राण द्यावे लागले. म्हणून पहिल्या लाटेमध्ये मला आठवतो तो शब्द, त्यांना फ्रंट वॉरियर्स म्हटलं गेलं त्यावेळेला. मॅडम जे समोर कोरोना समोर लढत होते आणि जगाला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न, अभ्यास चालू होता, धडपड चालू होती, त्याला फ्रंट वॉरियर्स म्हटलं गेलं कोरोनाचे. तर त्यामध्ये पहिल्या लाटेमध्ये
शासकीय अधिकारी, डॉक्टर्स मंडळी आणि तत्सम त्या सेवेत पुढे असलेल्यांचे मृत्यू जास्त झाले आणि दुसऱ्या लाटेत कोरोना स्प्रेड झाल्यामुळे मग सामान्य लोकांचे मृत्यू हे जास्त झाले. विठाला विठ्ठला पुण्य परोपकार, मला वाटतं वैद्यकीय सेवा सुद्धा मोठा परोपकार आहे. आणि डॉक्टर पानगव्हाणे साहेब आणि त्यांचा परिवार हा व्यवसाय म्हणून हे काम करत नाही. अर्ध्या रात्री जरी आवाज दिला तरी उठणारे हे डॉक्टर आहेत. मला एकदा त्यांनी एक व्हिडिओ आणि फोटो पाठवला होता. बऱ्याच वेळेला आमचा सतत संवाद चालू असतो डॉक्टरांनी, की एका मुलानं काहीतरी त्याच्या नाकात की घशात काहीतरी गेलं होतं आणि ते ऑपरेट करून काढलं तुम्ही दोघांनी. त्याला 2-3 वर्ष झाले आता. पण मी जेव्हा ते पाहिलं ना की ही मंडळी किती महत्वाचं काम करतायत. आज त्याचे आजी आजोबा, त्याचे आईवडील, त्या मुलाची श्वास थांबण्याची परिस्थिती होती आणि त्याला पुनर्जन्म दिला. आज ते लेकरू त्याच्या कुटुंबामध्ये खेळतंय ना. पण परोपकार म्हणजे, पुण्य म्हणजे फक्त कीर्तन सांगता येणं, पुण्य म्हणजे फक्त मंत्र म्हणता येणं इतकंच नाही, तर इतरांना आपल्यापासून सुख ज्या ज्या क्रियेतून आपण देतो, इतकी प्रॅक्टिकल व्याख्या मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठे नाहीये, जी ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आमच्या धर्मग्रंथांनी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून पुण्य परोपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा तुझा यास. महाराज म्हणतात या जगामध्ये धर्म कशाला म्हणायचं आणि अधर्म कशाला, तर सत्य हाच धर्म आहे. अभंग सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. हे वर्म सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, सत्य तोची धर्म, असत्य ते असत्य सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि कहे वर्म नाही तुझे. महाराज म्हणतात सत्य हा धर्म आहे आणि असत्य हेच अधर्माचं लक्षण, कर्माचं लक्षण आहे. सद्गती कशाला म्हणायचं याची व्याख्या अभंगात केली. आपण भगवंताचं चिंतन करत सुखानं जीवन व्यतीत करणं याचंच नाव सद्गती आहे. महाराजांच्या मते सद्गती ही मृत्यूनंतर शोधायची गोष्ट नसून जीवनातच ती सद्गती प्राप्त करायची, असं महाराजांना इथे आवर्जून सांगायचंय. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही चांगलं पवित्र सेवामय भगवत चिंतनमय जीवन जगणं ही सद्गती आहे. आणि चांगल्या विषयापासून आपल्या मुखाला विन्मुख करणं हीच अधोगती आहे. अभंगाचं 3रं चरण. कधी त्याची मुखी नावाच्या स्मरणे, कधी त्याची मुखी नावाच्या दुरुस्ती करतो. नेहमी ध्यानात ठेवायचं, विठोबा रखुमाईचं भजन सुरू होताना विठोबाला पाऊल पुढं पाहिजे, रखुमाईला नाही. कारण हे सांगितलं पाहिजे आपल्याला. हा म्हणून थोडं थांबून मग पावली सुरू करायची, लगेच नाही. विठोबा रखुमाई विठोबा
तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विन्मुखता विठाला विठाला ढल 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 कुमाई देवी ढोबार कुमाई देवी ढोबार तू कमने आहे हित घात तू कमने आहे हित घात तू कमने आहे हित घात जाई ते उचित कराते जया ते उचित कराते सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे आणि कहे वर्म वर्म नाही तुझे नाही तुझे आणि कहे वर्म नाही नाही तुझे